शब्दमान आणि प्रेम. शुभ क्रिया. ओके. सो पार्ट आहे 258. पार्ट 257 मध्ये बघितलं होतं आपण. क्रियाच्या कारमधून उतरताना पाय मुरगळला जातो. तर तसंच पंकुली हॉस्पिटल घेऊन जाते त्याच कारणे आणि मग शुभ पण पोचतो तिकडे. आणि मग काही वेळाने ट्रीटमेंट करून घरी येतात. तर क्रिया रूममध्ये असते चेंज करत आणि शुभ किचनमध्ये असतो पंकुडीसोबत बोलत. तर आता पुढे बघू. काय बोलणं चाललं असेल? आमच्या घरी जसे माझ्या सिसचे लाड केले जातात, तसे तुझे केले जातील. प्रियाची सिस्टर म्हणून तुला कोणीही ट्रीट करणार नाही. इव्हन तू लहान आहे म्हणून तुझेच जास्त लाड पुरवले जातील, कळलं? सो असं समजू नको की जीजूला काय मदत मागू किंवा काय विचारू वगैरे. यू आर अ लिटल प्रिन्सेस, सो तू माझ्यासाठी माझ्यापेक्षा मोठी आहेस. अगदी मानाने. सो प्लीज परत असं काही बोलू नको. आणि मला खरंच नाही आवडणार तुला असं काम करताना बघून, बिकॉज तुला काम करायला बोलवलं नाहीये. सो प्लीज. तर पंकुडी थोडं बघतच राहून जाते शुभला आणि बोलते की मला माहिती आहे जीजू हे सर्व, सो तुम्ही शांत व्हा आणि नक्कीच सांगणार तुम्हाला अगदी हक्काने की या मदतीला आणि करा हे काम. सो मग पंकुडी असते किचनमध्ये आणि शुभ जातो बेडरूममध्ये आणि क्रियाला सरळ पाय करायला सांगून मस्त मालिश करून देत असतो. तर तसंच प्रिया बोलते की मला बुक तरी दे ना शुभ, रीडिंग करायला प्लीज. तर शुभ तसं एक बुक देतो रीड करायला आणि मग परत मस्त मालिश करून देत असतो आणि क्रिया बुक रीडिंग करत असते. आणि सो मग काही वेळाने क्रियाला झोप येत असते, तर तसंच बुक ठेवून देते बाजूला आणि डोळे बंद करून घेते. आणि मग शुभ तसंच हेड मसाज देत असतो, तर क्रिया गाढ झोपी जाताच शुभ उठतो आणि फॅन फुल वर करतो आणि हॉलमध्ये जातो. तर काही वेळाने पंकुडी येते हॉलमध्ये, तर शुभ सांगतो की क्रिया झोपली आहे, सो थोड्या वेळात जाग येईल तसं सगळे जेवण करून घेऊ आपण. पंकुडी विचारते की मला आता मम्माचा कॉल येणार आहे, सो तिला सांगू की नको, बिकॉज तिला कम्प्लीट बेड रेस्ट सांगून आहे. तर ती ऑफिस जाणार नाही, मग त्यावरून पप्पाला कळणार. सो नक्की काय करू मी? तर शुभ बोलतो की सांगून दे घरी आणि हेही बोल की टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. सो प्लीज तुम्ही नका कोणी टेन्शन घेऊ. आणि तिची काळजी घ्यायला मी आहे. सो ती बरी झाली की मी येते. आणि त्यांना येऊ देऊ नको क्रियाला बघायला वगैरे. तर पंकुरी ठीक आहे बोलून बसते सोफ्यावर टीव्ही बघत. सो मग तसंच काही वेळाने पंकुरीला कॉल येतो, तर जाते किचनमध्ये बोलत. सो मग बरोबर 11:15 वाजता क्रियाला जाग येते आणि तसंच हाक मारते. शुभ जातो रूममध्ये. तर क्रिया विचारते की किती वाजले, तू इतक्या लवकर का उठला? मिडनाईट आहे ना मग? तर शुभ हसायला लागतो आणि सांगतो की क्रियू बेबी आता फक्त 11:15 वाजले आहेत. सो प्लीज शांत होतो आणि आता उठ आणि चल जेवायला. तर क्रिया टाइम बघते तर स्वतः पण हसायला लागते आणि पंखुडीबद्दल विचारते, तर शुभ सांगतो की ती तुझ्या मम्मासोबत बोलत आहे किचनमध्ये जाऊन. तर क्रिया ठीक आहे बोलते आणि मग तसंच शुभ हात देतो सपोर्टसाठी आणि घेऊन येतो हॉलमध्ये जेवायला. सो मग तसंच पंखुडी येते आणि तिघेही मिळून जेवायला बसतात. वाह! 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 सो मग पंकुडी सांगते की काय-काय बोलणं झालं मम्मासोबत वगैरे. तर तसं सर्वांचं जेवण वगैरे होतं आणि मग पंखुडीला आवरून घेण्यात शुभ हेल्प करतो. आणि मग तिघेही मस्त बसतात गप्पा मारत. आणि मग शुभ देतो क्रियाला जेवणानंतरच्या टॅबलेट्स आणि तसंच बेडरूममध्ये घेऊन जातो. आणि मग तसंच क्रिया बुक रीड करत झोपी जाते. सो मग पंकुडी येते हॉलमध्ये आणि शुभला बोलते की "जीजू मला तुम्हाला एक खरं काहीतरी सांगायचं होतं. सो प्लीज पूर्ण ऐकून समजून घ्याल ना?" तर शुभ "हो सांग" बोलतो. तर पंखुडी बोलते की "रिलेशनशिपमध्ये आहे आणि 3 महिने झाले." तर शुभ हसतो आणि बोलतो की "मस्करी झाली असेल करून तर शांत बस." अच्छा. पंखुडी बोलते की "जीजू खरं बोलते मी. सो प्लीज मस्करीत घेऊ नका." तर शुभ काहीच बोलत नाही आणि असंच विचारात पडतो पंखुडीला बघत. तर 2 मिनिटांनी पंखुडी हसून देते आणि बोलते की "बापरे! किती सीरियस झाले जीजू तुम्ही." ओ माय गॉड! हे फेस एक्सप्रेशन तर बापरे! खरंच मला भीती वाटायला लागली होती आता. तर शुभ बोलतो की "पण तू याच बाबतीत अशी मस्करी का केली?" तर पंकुडी सांगते की "सहज बघायचं होतं मला, तुम्ही ट्रस्ट कराल का? किंवा असं काहीतरी ऐकून तुम्ही कसे रिॲक्ट होणार, बस एवढंच बघायचं होतं." तर शुभ "ठीक आहे" बोलतो आणि फोन बघत जस्ट टीव्ही बघत बसतो. तर पंकुडी बसते सोफ्यावर आणि बोलते की "जीजू खालून आईस्क्रीम घेऊन येऊ मी? प्लीज दीला नका सांगू." तर शुभ खूप रागात बोलतो पंकुडीला की "आत्ताच जेवण केली ना तू? मग आता कशाला काही थंड खायचं आहे?"
आईस्क्रीम करू नको जास्त. एकदा तब्येत खराब झाली ना ओव्हर कोल्डमुळे, तर मेडिसिन्स खायला रडायला येईल तुला. तर पंकुडीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. हे ऐकून तर तसंच डोळ्यातील पाणी पुसून घेते आणि तसंच चालली जाते बेडरूममध्ये. तर शुभला कळतं की पंकुडीला हर्ट झालंय आणि तिला रडायला आलंय. तर तसंच बेडरूममध्ये जातो. तर क्रिया मस्त झोपलेली असते आणि पंकुडी वन साइड टर्न होऊन रडत असते. तर शुभ जातो आणि तसंच बोलतो की पंकू बेटा चल जाऊन येऊ आपण आणि रडणं बंद कर आधी. तर पंकुडी फक्त रडत असते अगदी आवाज न करता आणि डोळ्यातील पाणी थांबत नसते. शुभ बोलतो की पंकू बेटा असं रडणं बरोबर नाही आहे आणि असं रडून तू अश्रू वेस्ट करत आहे आणि सर्दी पण होईल तुला आणि रडून रडून डोकं पण दुखतं ग. सो प्लीज चल ना जाऊन येऊ ना आपण तू कुठे बोलली तिकडे. तर पंकुडी बोलते की नाही यायचं आहे मला. प्लीज मी झोपते आता. तर शुभ बोलतो की तुला झोप नाही येणार आहे आणि असं रडून त्रास वाढवू नको. सो ऐक माझा आणि चल. तर पंकुडी नाहीच बोलतो. तर शुभ बोलतो की शेवटचं विचारत आहे तू येणार आहे की नाही. तर पंकुडी सरळ नाही बोलते. तर शुभला राग येतो पण पंकुडीसाठी शांत होतो आणि विचार करतो की बाप रे क्रियासमोर कधी ऐकत नाही मी पण हे पंकूसाठी कसं काय शांत झाला राग. तर तेव्हा आठवतं शुभला की बरोबर आहे हीच तर क्युटी आहे जिला मी लिटल प्रिन्सेस बोललो. नाहीतर अशी कुठली मुलगी नाहीये जिच्यासाठी माझ्या तोंडून हा वर्ड निघाला असेल. करेक्ट. देन शिव परत पंकुडीला बोलतो की बेटा चल ना असं रडू नको गो प्लीज. तर पंकुडी नाहीच बोलते आणि मग शुभ बोलतो की मी हॉलमध्ये आहे सो लवकर आहे नाहीतर मी तिथेच बसून राहणार पूर्ण रात्र वेट करत. तर पंकुडी विचारात पडते की जाऊ की नको. देन तसंच उठून जाते हॉलमध्ये. तर शुभ बोलतो की आय न्यू इट. पंखू येणारच. जसं मला वाटलं तुला कुठलाही त्रास नको व्हायला तसंच तुलाही वाटतं. तर पंकुडी बोलते की तुम्ही चिडले माझ्यावर रागावले आहे मला जे मला बिलकुल नाही आवडलं. तर शुभ कान पकडून सॉरी बोलत असतो तर पंकुडी बोलते की असू द्या कान वगैरे नका पकडू. आणि तसं शुभ चल बोलतो तर दोघे बाहेर जायला निघतात आणि मग तसंच डोअर लॉक करून खाली येतात बिल्डिंगच्या आणि पंखुडी बोलते की जीजू थोड्या वेळ असंच वॉक करत आईस्क्रीम खायची का प्लीज. तर शुभ बोलतो की नाही ग रिओ झोपली आहे आणि आपण तिला न सांगता आलोय सो लवकर जायला हवं. तर पंकुडी ठीक आहे बोलते आणि मग तसंच आईस्क्रीम घेतात दोघेही आणि क्रियासाठी पण घेतो शुभ आणि मग तसंच येतात वर आणि हॉलमध्ये आईस्क्रीम खात बसतात आणि मग काही वेळाने जातात झोपायला. तर मध्यरात्री 2:30 वाजता क्रियाचे अचानक पाय दुखायला लागतात. तर तसंच उठून बसते आणि पायाला जिथे दुखत असते तिथे कसं तरी मालिश केल्यासारखं दाबून घेत असते. पण सहन होत नाही तो त्रास आणि वाढतच असतो. तर तसंच क्रिया रडायला लागते आणि मग शुभला उठवत सांगते की बेबी इथे खूप जास्त दुखायला लागलंय प्लीज बघ ना. तर शुभ लगेच उठतो आणि आधी लाईट्स ऑन करतो. हम्म. तर क्रियाला असं त्रासात आणि रडताना बघून पटकन तसंच पिलो देतो बॅकला सपोर्ट घेऊन बसायला आणि मग सरळ पाय करून बसायला सांगतो नीट आणि तसंच छान ऑइल घेतो आणि क्रियाचे पाय आपल्या मांडीवर घेतो आणि छान तसंच दाबून देत असतो. तर क्रिया डोळे बंद करून रिलॅक्स होते आणि पेन कमी होत जातो मालिश केल्याने. तर तसंच झोपी जाते. तर तसंच शुभ पटकन ते ऑइल बाजूला ठेवतो आणि मग क्रियाला नीट झोपवतो. माझं बाळ ग माझं शोनं शोनं बाळ ग असं बोलत आणि मग स्वतः पण झोपी जातो. सो मग नेक्स्ट डे इन द मॉर्निंग 7 वाजता शुभ उठतो आणि जातो फ्रेश व्हायला आणि पंकुडी पण उठून जाते फ्रेश होते आणि मग दोघेही मॉर्निंग विश करतात आणि मग तसंच शुभ बोलतो पंकुडीला की तू प्लीज हॉलमध्ये बस मी चहा करून घेऊन येतो तुझ्यासाठी. तर पंकुडी नाही बोलते आणि शुभला बोलते की मीच करते सो प्लीज तुम्ही जा बसा हॉलमध्ये. तर दोघेही असंच हट्ट करत असतात. तर काही वेळाने हे डिसाईड होतं की दोघेही एकमेकांना हेल्प करत करायचं. सो तसंच करतात चहा आणि हॉलमध्ये येऊन पेपर रीड करत चहा घेतात. अच्छा. सो मग 8:15 वाजता क्रियाला जाग येते. तर तेव्हा शुभ हॉलमध्ये असतो आणि पंखोडी किचनमध्ये असते. तर क्रिया तसंच हाक मारते, "शुभ, पंखू." तर दोघेही जातात तसंच क्रियाकडे. तर क्रिया बोलते, की "इतकं लेट झालं तरी मला का नाही उठवलं तुम्ही? माहिती आहे ना, मॉर्निंगला उठायचं असतं मला नेहमी, नाहीतर माझी चिडचिड होते." सो मग शुभ सांगतो, की "यासाठी खरंच सॉरी, पण न उठवण्याचं कारण फक्त हेच आहे, की तुला मध्यरात्री जो त्रास झाला, झोपमोड झाली, तेच. बाकी काही नाही." तर क्रिया तसंच बसलेली असते रागावून. तर शुभ कसं तरी मनवतो आणि मग नॉर्मल करतो आणि मग क्रियाला हेल्प करतो उठायला वगैरे आणि तसंच फ्रेश व्हायला घेऊन जातो आणि मग क्रिया येऊन बसते हॉलमध्ये
आणि पेपर रीड करत असते. पंगुडी मस्त नाश्ता घेऊन येते. सो ते शुभ भरवतो क्रियाला आणि मग तेव्हा क्रिया बोलते की इतकी काळजी घेणारी माझी छोटी सिस्टर आणि इतकं प्रेम करून मन जपणारा माझा शुभ जवळ असेल, सोबत असेल तर काय हवं पुन्हा. थँक सो मच गॉड. इतकी गोड फॅमिली दिली मला आणि इतका जीव लावून विश्वास करतात माझे मम्मा पप्पा सुद्धा. सो थँक्स अ लॉट. सो मग शुभ बोलतो की थँक्स म्हणून झालं असेल तर हे फिनिश करा, मग तुम्हाला मेडिसिन पण द्यायचे आहेत. तर क्रिया बोलते की ती ग्रीन टॅबलेट नको प्लीज शुभ, यार पूर्ण तोंडाची चव जाते. मग कशाची काहीच इच्छा होत नाही. तर शुभ बोलतो की प्लीज शांत होतो आणि असं टॅबलेट स्किप नाही करू शकत आपण. क्रिया बोलते की मग मला वॉमिट होईल तर काय इथेच करू का? होईलच, ते बाहेर येईलच बिकॉज खरंच खूप जास्त घाण टेस्ट आहे. सो प्लीज ऐक ना तू माझं. तर शुभ बोलतो की वॉमिट होईल ते होऊ दे, पण आपण स्किप नाही करू शकत अँड वॉमिट झाली की मी आहे इथेच, सो मी साफ करतो, पण टॅबलेट स्किप बद्दल नाही बोलायचं प्लीज. तर तसंच क्रिया बोलते की तू शांत बस, नाही घेणार मी ते टॅबलेट बिकॉज वॉमिट होईलच, आय नो. तर शुभ ओरडून बोलतो तर तसंच क्रिया घाबरून रडायला लागते. मग तसंच शुभ जवळ घेतो, हक करून शांत करतो आणि नाश्ता होताच टॅबलेट देतो. तर लास्टला येतं ग्रीन टॅबलेट द्यायचा टर्न. तर तसं शुभ देतो तेही आणि तसंच क्रिया घेते सुद्धा. ओ माय गॉड. सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काय होईल आता त्या टॅबलेटने पार्ट 259 मध्ये बघू. क्रिया जसं बोलली होती टॅबलेट घेतल्याने हे होईल ते होईल, सो ते होईल का? आणि जर झालं तर शुभ कशी काळजी घेईल आणि कसं सांभाळेल क्रियाला आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.